अमेरिका व इराण यांच्यातील सुरू असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यावर झाला आहे आणि आज 12वा दिवस असून याचा वेगवेगळ्या गोष्टींवर परिणाम होतो आहे। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये दागिन्यांची जडणघडण करणारे जे कारागीर आहेत, सुवर्ण कारागीर, त्यांच्यावर देखील यांचा मोठा परिणाम झाला असून ते अडचणीत सापडलेले आहेत। आपण आता जळगावच्या सराफ बाजारामध्ये आहोत आणि या ठिकाणी सुवर्ण कारागिरांकडून दागिन्यांची जडणघडण करण्यासाठी देखील या ठिकाणी व्यावसायिक सिलेंडरचा या ठिकाणी वापर केला जातो आणि या आता सध्या उपस्थित असलेला साठा संपल्यानंतर या सुवर्ण कारागिरांवर देखील जे आहे आपलं व्यवसाय बंद करण्याची वेळ या ठिकाणी उपासमारीची वेळ येणार आहे। आपण या कारागिरांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकी सध्याची परिस्थिती कशी आहेत, आपल्याला व्यावसायिक सिलेंडर जे आहे ते लागत असतं, त्याचा वापर नेमका कशासाठी होत असतो? सर, व्यावसायिक सिलेंडरचा वापर हा आपला सर्वप्रथम कारागिराला जो दागिना बनवावा लागतो घडवण्यासाठी, तो प्रथमच त्याचा पत्रा काढला जातो। तर पत्रा पूर्ण तापवण्यासाठी त्याचा वापर होतो। त्यानंतर कुठलीही गोष्ट शोल्डर करायचा राहिला तर त्या कुठली गोष्ट शोल्डर करण्यासाठी कारागिराला सिलेंडरचा हे गॅस याची गरज भासते आणि ते जर नाही मिळालं तर पूर्णपणे कारागिराला आपलं काम बंद करावं लागण्याची वेळ येऊ शकते। असं आहे, बुकिंग नाही होते सर, बुकिंग नाही होते। आता साधारणतः एक 2 ते 3 दिवस पुरेल एवढा साठा आहे। त्याच्यानंतर ते अजून 3 दिवस जर म्हणतील की 3-4 दिवस बुकिंग नाही होते तर ते आम्हाला 3 ते 4 दिवस कारागिरीची दुकान पूर्णपणे बंद ठेवावं लागणार आहे। तुम्ही आता जे ऑर्डर घेतल्या तर कशा पूर्ण करणार? त्याच्यासाठी गॅसचा साठा लागेलच, गरजेचं आहे फार। त्याच्याशिवाय पुढे काम कुठलंच होणार नाही आहे। असं आहे, जर रॉ मटेरियल आम्हाला मिळतं आहे तर त्या रॉ मटेरियलचं जरी आम्हाला मेल्ट करायचं आहे त्याकरता सुद्धा आम्हाला गरजेचं आहे आपला सिलेंडरचा गॅसचा साठा गरजेचा आहे फार। आपल्याकडे ज्या पद्धतीने गॅसचा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, तुमच्यावर त्याचा कसा परिणाम झालेला आहे? आपल्या जळगावमध्ये नेमके किती सुवर्ण कारागीर काम करतात? सर, आपल्या जळगाव जिल्ह्यात कमीत कमी 5 ते 10,000 कारागीर आहेत। त्यांचे सगळ्यांचे कामं गॅसवर चालतात। जसे आता दादांनी सांगितलं की गॅसमुळे आम्हाला पत्रा काढावा लागतो, तापवावा लागतो, तो वापस काढावा लागतो, त्याला सोल्डरिंग करायला गॅस लागतो, त्याला पॉलिश केल्यानंतर एकदा गॅस द्यावा लागतो, त्याच्यानंतर वापस पॉलिश करावा लागतो। कधी गॅसच नसेल तर आमचे कामच होऊ शकत नाही, कारण आम्हाला रॉ मटेरियल जरी भेटला तर ते घडवून करवायला आम्हाला गॅसची फार मोठी गरज आहे। ऑर्डर कशा पूर्ण करणार तुम्ही आता? ऑर्डर जोपर्यंत ही हंडी चालेल माझी तोपर्यंत चालेल। मग हे हंडी बंद झाली की मग संपलं, मग आम्हाला दुकान बंद करावं लागेल। सर्वच कारागिराची ही हालत होईल, 10,000 कारागिरांची। ऑर्डर पूर्ण कशा करणार तुम्ही आता सर, जोपर्यंत आमचा साठा आहे सिलेंडरचा तोपर्यंत आम्ही करू काम, पण त्याच्यानंतर पर्याय झाला, काही आले सिलेंडर भेटले आम्हाला तर काम होईल, नाही तर मग आम्हाला दुकान बंद करून द्यावं लागतं। सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे मजुरीवर पण त्याचा परिणाम हो सर, होईल कारण आता चांदीचे भाव वाढल्यामुळे तसंच आमच्या कारागिरावर खूप फरक पडला आहे। त्यात आता गॅसचे भाव वाढले तर आम्हालाही आमचा उदरनिर्वाह करावा लागतो। आमचे EMI आहेत, हे आहेत, सगळं घराचे हप्ते आहेत, त्याच्यानंतर कारागिरांचे पगार आहेत, ते सगळे करायला आम्हाला आमची मजुरी वाढवावं लागेल आम्हाला। इनडायरेक्टली त्याचा परिणाम सगळ्या ग्राहकांवरच होणार आहे। तर अशा पद्धतीने जळगावमधील सुवर्ण कारागीर जे आहेत की जे दागिन्यांची जडणघडण करतात, त्यांच्यावर देखील व्यावसायिक सिलेंडरवर झालेल्या परिणामाचा जो आहे या ठिकाणी फटका त्यांना बसलेला आहे आणि जर वेळेमध्ये जर हा पुरवठा त्यांना झाला नाही तर तब्बल जळगावात काम करणारे 10,000 सुवर्ण कारागीर यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, अशी माहिती आपल्याशी बोलताना यांनी दिली। तर दुसरीकडे व्यावसायिक सिलेंडरचे दर वाढल्यामुळे आगामी काळामध्ये दागिन्यांचे जे आहेत दर या ठिकाणी मजुरीचे ते देखील वाढतील, त्यामुळे गृहिणींना देखील त्याचा फटका या ठिकाणी सहन करावा लागणार आहे। अशा पद्धतीने एकंदरीतच व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यावर झालेला परिणाम हा सुवर्ण कारागिरांवर देखील झालेला असून त्यांना वेळेत पुरवठा झाला नाही तर त्यांचा व्यवसाय बंद करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।